उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट। 3/3/2025 को राजीनामा होगा। करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। 2 दिवसांआधी अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नाही तर मुंडेंना बडतर्फ केलं पाहिजे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद। कराडला कारागृहात व्हीआयपी सुरक्षा। देशमुख कुटुंबाचा आरोप। संतोष देशमुखांच्या निकटवर्तीयांकडून सीसीटीव्ही फुटेजची मागणी। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून महत्त्वाची माहिती समोर। पोलिसांनी नवीन कायद्याचा अवलंब करून पुराव्यासहित आरोपपत्र दाखल केलंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी कोर्टाला विनंती करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या। कराडचे 3 आयफोनही बीड पोलिसांकडून जप्त। उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम। कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। महाविकास आघाडीची आज सकाळी 11:30 वाजता बैठक। अंबादास दानवेंच्या निवासस्थानी बैठक होणार। बैठकीला आमदार उपस्थित राहणार। विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन। नव्या मंत्र्यांचे दालन सुशोभीकरण, रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात। ठाकरेंच्या शिवसेनेत नेत्यांचा आज ठाणे दौरा। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात करणार विचारमंथन। आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दौऱ्याला सुरुवात होणार। आरोपी दत्तात्रय गाडेची डीएनए चाचणी करण्यात येणार। गाडेची ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। शनिवारी पोलिसांनी दत्तात्रय गाडेचा जबाब नोंदवला। स्वारगेट बस अत्याचाराच्या घटनेसंदर्भात नवी माहिती समोर। पीडित तरुणीनं घटना घडल्यानंतर एका बस कंडक्टरला सांगितली आपबीती। त्यानंतर पोलिसांनी जबाब नोंदवल्याची माहिती। आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांचा जबाब नोंदवला। पुण्याच्या स्वारगेट आगारात अजूनही पोलिसांचा बंदोबस्त तैनात। स्वारगेट आगारातील बंद पडलेल्या बसेस पोलिसांनी हटवल्या। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर। पोलीस ठाण्याबाहेरील बेवारस वाहनं हटवण्याची मोहीम सुरू। पुण्यातील दूधभट्टी परिसरातून मोहिमेला सुरुवात। स्वारगेटमधील घटनेनंतर माधुरी मिसाळांनी घेतली आढावा बैठक। एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमणार, परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती। प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा। कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश। कोल्हापूर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे देखील निर्देश। प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर गुन्हे शाखेची टीम नागपूरला रवाना। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल। प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। कोल्हापुरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात कोरटकरवर गुन्हे दाखल करण्यात येणार। उद्या काही शिवप्रेमींकडून तक्रारी दाखल होण्याची शक्यता। राहुल गांधींना नाशिक न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी याचिका। संसदीय अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा। अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे खासदारांना आदेश। अधिवेशनात खासदारांना अभ्यासपूर्ण मुद्दे मांडण्याचे उद्धव ठाकरेंचं आवाहन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या निकालावर 5 मार्चला सुनावणी। चुकीच्या पद्धतीनं घरं लाटल्याचा कोकाटेंवर आरोप। शिक्षेविरोधात कोकाटेंनी केलं होतं आव्हान। महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात समन्वयक मंत्री म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांची फेरनिवड। आम्ही तत्वांशी कधी फारकत घेतली नाही। ज्यांनी तत्वांशी फारकत घेतली त्यांची स्थिती आता महाराष्ट्रात कशी आहे ते आपल्याला माहिती आहे। मंत्री गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला। जनाई शिरसाई योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी 438 कोटी मंजूर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठपुराव्याला यश। बारामतीच्या करहाटी गावातील ग्रामस्थांनी लावला बॅनर। मुंबई पालिकेच्या गट अ च्या नियुक्तीमधील परीक्षेत घोटाळ्याचा पेपर फोडल्याचा 500हून अधिक अभियंत्यांचा आरोप। 25 फेब्रुवारी 2025ला घेण्यात आली होती परीक्षा। सोलापूरकरनं तयार केलेल्या मसुद्याला पालिकेकडून मान्यता नाही। राहुल सोलापूरकरवर पुणे महापालिकेचं स्पष्टीकरण। सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी सोलापूरकरची डिसेंबर 2023ला नेमणूक। पालिकेची माहिती। पुण्याच्या ग्रामीण भागात भाजप सदस्य नोंदणी अभियान जोमात सुरू। 8.5 लाख सदस्यांच्या नोंदणीचा टप्पा पार। भाजपचे जिल्हा प्रभारी नवनाथ पडळकर यांची माहिती। आदासा गणपती मंदिरात सामूहिक अथर्व शीर्ष पठण कार्यक्रम। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचं आयोजन। ठाणे जिल्हा परिषदेच्या अभिलेख कक्षातील स्वच्छतेसाठी विशेष मोहीम। शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी 300 अधिकारी कर्मचारी स्वच्छता मोहीम राबवणार। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये पार पडला रथोत्सव। रथोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी। शिवपार्वतीचं लग्न सोहळाही पार।
अहिल्यानगर शहरातील पाणीपट्टी वाढीवर सर्वच राजकीय पक्षांचं मौन. घरगुती पाणीपट्टीमध्ये 900 ते 4000 रुपयांची वाढ, दरवर्षी 200 रुपये वाढ करण्याचाही निर्णय. अमरावती जिल्ह्यातील तब्बल 10,000 लाडक्या बहिणी अपात्र, फेब्रुवारीपासूनचा हप्ता बंद होणार. जिल्ह्यातील 6,98,536 लाडक्या बहिणी पात्र. नाशिकमध्ये गावगुंडाची दहशत, नाशिक पुणे रोडवरील मेघराज बेकरीची तोडफोड, 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात. सीसीआयकडून कापूस खरेदी बंद, कापूस खरेदी 3 मार्चपासून बंद करण्यात येत असल्याचं फलक खामगाव बाजार समितीत झळकलं. शेतकऱ्यांची चिंता वाढली. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी पिंटू मुळेला अटक. मुळेला 13 मार्चपर्यंत 12 दिवसांची पोलीस कोठडी, तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 12 आरोपी असल्याची पोलिसांची माहिती. यवतमाळमध्ये टवाळखोर टोळक्याचा धुमाकूळ, हल्ल्याचा गुन्हा करणाऱ्या टोळक्याचा साक्षीदार युवकाच्या घरावर हल्ला. टोळक्याकडून गौतमनगरमधील काही दुचाकींचंही नुकसान. 100वर घरफोड्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात नागपूर पोलिसांना यश. 350 सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध. साताऱ्यातील कराड दक्षिणेत महाकुंभ तीर्थदर्शन सोहळ्याचं आयोजन. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी घेतला महाकुंभ तीर्थदर्शनाचा लाभ. शासकीय योजनेच्या लाभासाठी कुणी अडवणूक करत असेल, माझ्याकडे येऊन तक्रार करा. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचं नागरिकांना आवाहन. इंग्रजीच्या पेपरला कॉपी केल्याप्रकरणी 6 विद्यार्थी रस्टिकेट. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाची कारवाई, तर 482 विद्यार्थ्यांची परीक्षेला गैरहजेरी. सोलापूरच्या अळजापूरमधील सरपंच संतोष रोडेंनी आमदार नारायण पाटलांसमोर वाचला तक्रारींचा पाढा. सरपंचांकडून जलजीवन आणि पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या कामाच्या तक्रारी. जालना जिल्ह्यात ई-केवायसी नसल्यानं 2810 शेतकरी पीएम योजनेपासून वंचित. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचं शेतकऱ्यांना आवाहन, तर जिल्ह्यातील 3,09,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता प्राप्त. गोंदियात शेकडो विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच बघितला छावा चित्रपट. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांना समजण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा उपक्रम. जालन्याच्या अंबडगावात चोरट्यांचा गोडाऊनमधील सोयाबीन आणि हरभऱ्याच्या पोत्यांवर डल्ला. 5 ते 7 चोरट्यांकडून 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास. सर्व घटना सीसीटीव्हीत कैद. परभणीच्या पालम तालुक्यातील बनवस शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर कारवाई. कारवाईत 3 हायवा आणि 46 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहरात पुन्हा वाहन टोईंग कारवाई सुरू. नो पार्किंग झोनमध्ये वाहन लावण्यास जप्त करण्यात येणार. 4 महिन्यांपासून शहरात थांबलेली टोईंग कारवाई पुन्हा सुरू. कर्नाटकात पोलिसाचा खून करून 11 वर्ष फरार असलेल्या आरोपीला पुण्यातून अटक. फरार झाल्यानंतर आरोपीचे 2 विवाह. हडपसरच्या फुरसुंगी परिसरातून आरोपीला अटक. पिंपरी चिंचवडमध्ये पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीला अटक. मालमत्ता विरोधक पथकाची कारवाई.